नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 46. एक चिंतन संकलन भाग 46. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण आपल्या असणेपणाला कधीच थांबवू शकत नाही, कधीच थोपवू पण शकत नाही किंवा लांबवू पण शकत नाही. कारण आपण अमुक अमुक असावेच हा प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणचा मुका किंवा अबोल्या शब्दाने केलेला आग्रह आहे. पण स्वरूप स्थिती कळताच हा असा आग्रह जातो. कळतेपणाच्या बाहेर आहे ज्ञाता. कळतेपणाच्या बाहेर आहे ज्ञाता. कारण तुमची जात ही आकाशाची आहे. म्हणजे निसंगता तुमच्या ठिकाणी मूळचीच आहे. तुम्हाला न कळवताच तुम्हाला या अन्नरसाच्या वस्तीला आणल्या गेलेले आहे. व इथे निसर्गदत्त महाराज स्पष्टच म्हणतात की पूर्व पुण्याईचा मोठा संचय किंवा साठा असेल तरच मी इथे बसून तुम्हाला जे ऐकवतो ते तुम्हाला ऐकावेसे वाटते, नाहीतर माझे समजत नाही म्हणून काही लोक उगीच भ्रमित होतात आणि म्हणतात, आमची आता डोके फुटायची वेळ आली आहे. तुम्ही आहात हे ज्या कशाला कळते त्याला आगापिछा किंवा नामरूप नाही. तुम्ही आहात हे ज्या कशाला कळते त्याला आगापिछा किंवा नामरूप नाही. माहित आहे ते असत्य व माहित नाही ते सत्य यालाच वेगळ्या भाषेत कृष्णमूर्ती म्हणतात, द नोन कॅनॉट नो द अननोन. द नोन कॅनॉट नो द अननोन. म्हणून तुम्ही आता काय काय समजून घेणार, कशा कशाची माहिती साठवणार, आपण कोण व काय आहोत हे इतकेच फक्त समजावून घ्या, म्हणजे काम झालेच म्हणून समजा. आपले आयुष्य असे कितीसे आहे. एका करोडपतीच्या मुलाच्या 8 दिवसाच्या खर्चाचे पाकिट एकदा हरवले. ते एका गरीब हमालाला सापडले. त्यावर त्याने आयुष्यभर पुरेल इतकी कमाई केली आणि पुढच्या काही पिढ्यांची पण सोय केली. तसेच आहे हे. तसेच आहे हे. तुमचे असले पण, तुमचे अमुक अमुक असले पण वेगळे आणि नुसते असणे पण ही बातमी पण वेगळी, म्हणजे बिनकामाचीच गोष्ट. पहिले परोक्ष आणि दुसरे अपरोक्ष. पहिली जणू मडक्याचे खापर म्हणून पुरणपोळी दिली गेलेली आणि दुसरे जणू खरोखरची पुरणाची पोळी दिली गेलेली. आज तुम्हाला तुमची जाणीव आहे ती केवळ तुम्ही अमुक तमुक असल्याची बातमी आहे, तुमचे शुद्ध असणे नव्हे. ज्याला आपण अमुक तमुक असल्याच्या स्मरणाचे विस्मरण होते तेव्हाच शुद्ध असले पण स्थिरावते. वास्तविक पाहता व्यक्ती म्हणून जे प्राणी मात्र भोगतात तो केवळ आपण पंचमहाभूताची वागणीच भोगत असतो. याचाच दुसरा अर्थ, काया हा माझा आकार नाही, माझे रूप नाही, याच बोधात स्थिर रहा. या समजालाच चिटकून रहा. तुम्ही फक्त तुम्हीच आहात, अमुक तमुक नाही. असे जे तुमच्याजवळ ज्ञान आहे तो तुमचा तुमच्याशी चाललेला
एक प्रकारचा प्रणयच आहे. हा प्रणय म्हणजे आपणच आपण असलेपणाने असण्याचा आनंद भोगणे होय. कारण आपण असणेपणाने नित्य असावे असे सर्वच प्राणीमात्र्यांना वाटते. ही आवड म्हणजेच प्रणय. मी अमुक तमुक आहे हे केवळ असणे पण नाही, हे इथे लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे, आवश्यक आहे. असणे पण हे प्रत्येकालाच प्रिय आहे. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. म्हणजेच असणेपणाची आवड व प्रेम हे दोन्ही एकच. आपल्या असणेपणाचे ज्ञान म्हणजेच आपला असणेपणाशी प्रणय, आपली असणेपणाची आवड, प्रेम आणि आनंद हे दोन्ही एकच आहेत. हे दोन असे नाहीतच. तुम्ही तुम्हाला तुम्ही म्हणून कळता, तुम्ही तुम्हाला तुम्ही म्हणून कळता, हाच जणू ब्रह्म असल्याचा पुरावा आहे. तुम्ही म्हणजे देहाचा आकार, देहाचा रंग वगैरे नाही, तर तुम्ही देहात असलेले आहात, देह नाही. तात्पर्य, तुम्ही देह नाही, तर तुमच्या असणेपणामुळेच तुम्ही देहाला सातत्य देता. हे समजले तर सद्गती व न समजले तर अधोगती. हे पक्के ध्यानात ठेवा. हे पक्के लक्षात ठेवा की इच्छा वासना जेवढ्या पूर्ण होतील तेवढ्याच जोमाने त्या भडकतील, जोराने भडकवतील सुद्धा. तुम्ही केवळ तुम्हीच असलेले ज्ञान पंच ज्ञानेंद्रियाच्या नागी लागून भुकेने त्रस्त झालेले आहे. तुम्ही केवळ तुम्हीच असलेले ज्ञान हे अविचाराने पंच ज्ञानेंद्रियाच्या नादी लागून भुकेने त्रस्त झाले आहे. पण गुरुकृपा म्हणजे गुरुने जे सांगितले, काय सांगितले ते तू आहेस, हेच, फक्त हेच ऐकवलेले हृदयाशी घट्ट धरून ठेवा. असे गुरुवचन घट्ट धरून ठेवले की तुम्ही केवळ तुम्हीच असल्याचे ज्ञान हे आपल्याला आपण केवळ आणि केवळ असणेपणाच आहोत हे कळेल. अशा या असणेपणावर ते तू आहेस हा समज पहारा ठेवतो. पण संकल्पयुक्त किंवा मी अमुक तमुक असे तुम्हीच आहात, तुम्ही म्हणजे शुद्ध असणेपण आहे. व हे असणेपण याच ठिकाणी, याच क्षणी पूर्ण क्षमतेने उजागर होत आहे. व तुम्ही म्हणजेच असणेपण आणि असणेपण म्हणजेच तुम्ही, यात भेद मुळीच नाही. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुमचे दर्शन तुम्हाला होणार नाही. किंबहुना दर्शन बोध म्हणजेच तुम्ही. संकल्प म्हणजे द्वैत, संकल्प म्हणजे लढाई. जे कृष्णमूर्तीच्या साध्या शब्दात कॉन्फ्लिक्ट. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, असा पूर्णतः वर्तमान काळी असणेपणाला चिटकून असणारा असा आपला चरितार्थ कसा चालवेल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर याची विशेष काळजी तो घेत नाही. जे जितके ज्यावेळी मिळेल त्यातच तो आपले सगळे भागवतो. श्री निसर्गदत्त महाराज अत्यंत महत्वाची अशी गोष्ट सांगतात की देहाचा आकार आपला आकार नाही, देह आपले रूप नाही. देह देहाच्या ठिकाणीच आहे, सर्वांचेच देह देहाच्या ठिकाणी आहेत. पण पंच ज्ञानेंद्रियाने होणारे ज्ञान त्यातील प्रत्येकालाच होत आहे. त्यामुळे मी पाहतो, मी ऐकतो, वास घेतो, चव घेतो, स्पर्श घेतो असे पंच ज्ञानेंद्रियाचे ज्ञान म्हणून कुणाच एकाचे नाही. ते आपण माझे म्हणून घेतो, त्यात विभागणी होते आणि त्यामुळेच
देह हा स्वतंत्र वाटायला लागतो प्रत्येकाला, की मी देह, हा माझा देह वगैरे. म्हणजे देह म्हणजेच मी हा भाव दृढ होतो. यालाच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, पंच ज्ञानेंद्रिये व पंच महाभूते कशी काम करतात हे ओळखणे होय. तुम्ही सध्या इथे या स्थळी, या जागी, या बैठकीत जे ऐकत आहात, तर हा ऐकणारा कोण? मी सांगितलेले कुणाच्या ध्यानात येत आहे? इथे मी जे सांगितले ते कुणाच्या ध्यानात येत आहे त्यावर लक्ष ठेवा. कोणतीही गोष्ट प्रथम दिसते, नजरेचा कोन बदलला किंवा त्या वस्तूची जागा बदलली, दूरची असो किंवा जवळची असो, तर ते दिसणारे अदृश्य होते. ते फक्त अदृश्य होते. ते मरत नाही, कुठेच जात नाही. पाहणारा त्या टप्प्यात आला की परत ते दृश्य होते. सर्वच इतर पंचे ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत असेच समजावे. ऐकणे, वास घेणे, चव घेणे, स्पर्श घेणे हे त्याच्या इंद्रियाचे दृश्य म्हणजे पाहणेच होय. म्हणूनच पंच ज्ञानेंद्रिये व पंचमहाभूते कशी काम करतात ते ओळखणे होय. मग कुठलेच ज्ञान तुम्हाला बांधून ठेवत नाही. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, कोणतीही गोष्ट दृश्याची अदृश्य होते म्हणजे मरत नाही, ती अदृश्य होऊन पुन्हा अदृश्य होते किंवा पुन्हा दृश्य होण्याकरताच अदृश्य होते. किंवा असेही तुम्ही म्हणू शकता की पुन्हा अदृश्य होण्याकरताच दृश्य होते, ती मरत नाही किंवा जन्मत नाही. हा चैतन्याचा स्वभावच आहे. चैतन्याला अशा होण्या जाण्याचा अजिबात त्रास नाही. हीच ओळख तुम्हीच असल्याच्या ज्ञानाला द्या. म्हणजे तुम्हीच ते चैतन्य आहात हे जाणा. म्हणजेच यू आर दॅट. तुम्हीच चैतन्य आणि चैतन्य हे तुम्हीच, यात अजिबात भेद नाही. तुमच्याकडे फक्त कळतेपणा आहे, पण सध्या केवळ देहाच्या आठवणीशिवाय तुमच्याजवळ काहीच नाही. तुमचे म्हणून काही नाही. देहाची तुम्ही ओळखच आहात. फक्त तुम्ही जेव्हा अकाया व्हाल तेव्हाच सर्व प्रश्न मिटतील. कळते पण ज्याला कळते ते सदैव स्थित आहे, त्याच्यात हालचाल नाही. तुम्हाला तुम्ही अमुक तमुक हे कळेनासे झाले की तुम्ही चैतन्य स्वरूपात म्हणजे मूळ स्वरूपात आपोआप याल. तुम्हाला तुम्ही अमुक तमुक हे कळेनासे झाले की तुम्हीच चैतन्य स्वरूपात म्हणजे मूळ रूपात याल. चैतन्याच्या दृष्टीने वास्तविक पाहता पामर, बुद्ध, मुमुक्षु, साधक असे काहीही नाही. श्री महाराज म्हणतात की जगातील सर्व धर्म हे केवळ अज्ञानाचे खेळ आहेत. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की जगातील सर्व धर्म हे केवळ अज्ञानाचे खेळ आहेत. जणू आंधळी कोशिंबीर सारे खेळत आहेत. या खेळात एका खेळाडूच्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्या जातात आणि मग तो दुसऱ्यांना शोधतो. आणि पण या अद्भुत खेळात सर्वांच्याच डोळ्यांवर पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि सर्वच एकमेकांना शोधत आहेत. तुमच्या कल्पनेनेच तुम्ही सुख या गोंडस नावाचे, पण प्रत्यक्षात विषारी फळासारखे दुःख शोधत आहात. सुख ज्याचे नाव आहे ते मुळात दुःखच आहे. दुःखच सुखाचा बुरखा घेऊन वावरत आहे आणि तुम्हाला फसवत आहे व राजरोसरित्या तुम्हाला लुटत आहे. तुमचा असलेपणा आहे म्हणूनच जग आहे. वस्तुतः जग म्हणजे केवळ जे तुम्ही पाहता, ऐकता, चव घेता, गंध घेता, स्पर्श करता अशा शुद्ध स्वरूपातच आहे. म्हणजे ते केवळ वस्तुनिष्ठ आहे. या जाणवण्याच्या आधी तुमचा असलेपणा आहे हे वास्तविक जग आहे. पण तुम्ही मनोमय स्वप्नमय जगात वावरत असता. पंचज्ञानेंद्रियांनी होत असलेल्या जसे होत आहे तशा ज्ञानात तुम्ही वावरत नाही. त्याला आवड निवड भूत भविष्य चिटकवता व एक भ्रामक जग निर्माण करून त्या आपापल्या भ्रमित जगात
वास करता नमस्कार.